जागतिक महिला दिवस आहे. माझं सर्वांना म्हणजे महिलांनाच नाही, माझं पुरुषांना पण एक प्रश्न आहे की खरंच एक दिवस म्हणून महिलांचा सन्मान, एक दिवस म्हणून महिलांचा सोहळा साजरा करायचा म्हणजे साजरा करायचा का? फक्त एका दिवसासाठी? आता कोणीतरी मॅडमांनी ट्रॉफी घेण्यासाठी इथे आल्या तेव्हा त्यांच्या मिस्टरांना बोलवलं. त्यांच्या मिस्टरांचं एक वाक्य माझ्या कानावरती पडलं की आज तिचा दिवस आहे. माझा एक प्रश्न आहे की फक्त एक दिवस महिलेचा आहे का? मला असं वाटत नाही. प्रत्येक घरामध्ये म्हणजे दिवस सुरुवात दिवसाची झाल्यापासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि त्यानंतरही महिलेशिवाय कोणतंच काम होत नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, जेवणापासून आंघोळीपर्यंत सगळ्या गोष्टीसाठी महिला पाहिजे. ही आपली सध्याची दैनंदिन रुटीन असते की महिलांशिवाय एक पत्ता सुद्धा हलत नाही. म्हणजे आता ज्या घरगुती महिला आहेत त्या वाट बघतात दिवाळीच्या, मुलांच्या शाळेच्या सुट्टीच्या मे महिन्याची की आता मला माहेरी जायला मिळेल. जेव्हा ते माहेरी जातात, आजकाल बरेच ग्रुप्सला म्हणजे एन्जॉय कर, म्हणजे माहेरी बायको गेली म्हणजे पुरुष एकदम एन्जॉय करतो असे बरेच रील्स येतात. पण खरंच त्या पुरुषांना विचारा की खरंच ते एन्जॉय करतात का? कारण की उठल्यापासून हातात ब्रश देईपासून तर आंघोळीला म्हणजे झोपायला जायच्या वेळेस पांघरायला आपण जे शॉल पांघरतो त्यापर्यंत आपल्याला महिलेची गरज लागते, महिलेची आवश्यकता लागते. आणि म्हणतात एक दिवस महिलेचा, एक दिवस. माझा खरंच प्रश्नचिन्ह मला पडतो. म्हणजे आजही आम्ही भेटलो, आपण भेटतोय, आपण महिलांना हॅपी वुमन्स डे विश करतोय. पण असा एकही दिवस मला वाटत नाही की वुमन्स डे आपण सेलिब्रेट केला नाही पाहिजे. म्हणजे प्रत्येक दिवस हा महिलांचाच आहे असं मला वाटतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की कुठेतरी महिलांना जे सक्षमीकरण, जे महिलांचं स्वातंत्र्य, जे महिलांचं शिक्षण किंवा मग महिला शक्ती किंवा हे जे आज आपण तितक्या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जिथं हे प्रोग्राम होतील तिथं मला फक्त एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते की महिलेचा एक दिवस नाही, प्रत्येक दिवस हा महिलेचा आहे. पण कुठेतरी महिलांना मागे घ्यायच्या मागे आहे. आज जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये मी एक अधिकारी म्हणून काम करते, मला पोलीस खात्यामध्ये 13 वर्ष झाली आणि मी जेव्हा खात्यामध्ये आली त्या दिवसापासून तर आजपर्यंत 13 वर्षात मला कधीच असं जाणवलं नाही की पोलीस स्टेशनमध्ये एखादी सून आली आणि तिने सांगितलं असेल की मॅडम माझा नवराच नालायक आहे पण माझी सासू चांगली आहे, माझी सासू माझ्या पाठीशी आहे. अशी एक सुद्धा महिला मला येऊन सांगितली नाही किंवा एक सासूने मला सांगितलं नाही की मॅडम माझा मुलगाच नालायक आहे, माझी सून चांगली आहे. म्हणजे लक्षात घ्या, एक महिलाच महिलेची दुश्मन होत आहे, एक महिला महिलेलाच मागे घेत आहे. जेव्हा आपण भ्रूण हत्या, सध्या जेव्हा हा विषय काढतो तेव्हा का विसरतो की महिलेच्याच गर्भामध्ये बरोबर स्त्री जन्म किंवा ती भ्रूण हत्या जी केली जाते त्यामध्ये स्त्रीचा हस्तक्षेप नाही का? हा माझा पहिला प्रश्न. आज बालविवाह होत आहे बरोबर, मुलींचं वय 18 पेक्षा कमी असताना मुलींचं लग्न लावून दिलं जात आहे. लग्न लावण्यामध्ये त्या आईचा हस्तक्षेप नाही का? आज घरामध्ये सासू सुनेची वाद आहे, सासू सुना दोघं महिला नाही का? आज शिक्षणाची वेळ जेव्हा येते, मुलींना जेव्हा शिक्षणासाठी पाठवलं जातं, जेव्हा गावामध्ये 10वी-12वीपर्यंतचा शिक्षण असतं तोपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा 12वीनंतर मुलीला बाहेर काढण्याचा विचार येतो तेव्हा आईच म्हणते नाही, मुलगी बाहेर जाणार नाही. का बरं तिच्या पाठीमागे स्त्री नाही आहे? का बरं तिच्या पाठीमागे तिची आई नाही आहे? म्हणजे बरेच प्रश्न मला पडतात. म्हणजे ज्या ठिकाणी मी काम करते त्या ठिकाणी जेव्हा माझ्याकडे असे जेव्हा बरेच उदाहरण हॅलो माहिती सांगतो मॅडम, जबरदस्त इमोशनल करू नका. तर हे जे प्रश्न आहे हे मला पडत आहे. माझी आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना एक विनंती आहे की मला जे प्रश्न पडले आहे ना ते प्रश्न तुमच्या मनातही पडले पाहिजे. कधीही तुमच्याकडे एखादी महिला येत असेल, काही तक्रार घेऊन काही सांगून तर तिची
मदत करा, म्हणजे तिला समजू नका की हिची चूक आहे, तिला मदत करा, तिला गायडन्स करा. आज इथं जमलेले सगळ्या महिला कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आहे. पेट्रोल पंपच्या मालक आहे तुम्ही जसं बघितलं, ब्युटिशियन आहे तुम्ही बघितलं, उद्योजिका आहे इथं बघितलं, मी स्वतः इथे पोलीस अधिकारी आहे. म्हणजे आज कोणत्याच क्षेत्रामध्ये कोणतं क्षेत्र असं नाही की जिथं महिला नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपलं स्थान निर्माण करत आहे. आणि मी तुम्हाला एक म्हणजे अभिमानाने सांगते, महिला म्हणून अभिमानाने सांगते की जिथं पुरुष ज्या ठिकाणी पुरुषांची काम करताना जेव्हा तिथे कमी असते, महिला 100% त्या ठिकाणी 100% खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. फक्त विषय आहे महिलांना संधी द्यायची. बऱ्याचदा महिलांना संधी दिली जात नाही. आपण जे म्हणतो समानता, स्त्री पुरुष समानता, आजही अशी परिस्थिती आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे की एकाच ठिकाणासाठी एका जागेसाठी जेव्हा 2 जण असतात आणि एक स्त्री आणि एक पुरुष असतो, एखाद्या खुर्चीवर बसण्यासाठी असो किंवा कोणतेही कार्यालयीन काम असो, छोट्यापासून मोठ्यापर्यंत ज्या ठिकाणी महिला आणि पुरुषमध्ये कॉम्पिटिशन होतं, तर आजही महिलांना तेवढं समान अधिकार दिला जात नाही. आजही तिथे पुरुषांचीच बाजू पुरुष घेतात. याचं मागचं सर्वात जास्त रिझन हे आहे की महिला त्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. ज्या वेळेस अशा ठिकाणी म्हणजे एखाद्या ठिकाणची जर कॉम्पिटिशन असतं तर पुरुषाच्या बाजूने उभं राहून जातो, पण महिलांच्या बाजूने उभं राहायला घाबरतात किंवा मग हिला तो पद भेटता कामा नये म्हणून तिला डॉमिनेटिंग करून तिचं कसं पाय जायचं बरं झालं तिला भेटलं. तिची मानसिकता आहे ती महिलांमध्येच आहे. त्याच्यामुळे आज जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांनी शपथ कॉम्पिटिशन होईल तेव्हा तुम्ही प्रत्येक महिलेच्या बाजूने उभे झाले पाहिजे. आणि मी पुरुषांनाही हे सांगेन की माझी सगळ्या पुरुषांनाही विनंती आहे की तुमची आई असू शकते, बहीण असू शकते, मुलगी असू शकते, त्यावेळेस तुम्ही महिलांना प्रोत्साहित केलं पाहिजे. देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त